500 नाही, कुठला स्क्रू आवळायचा हे कळायचे 500. स्क्रू तुम्ही आवळाल, पण कुठला आवळायचा हे कळायला पाहिजे. तुमच्याकडे जे आहे ते सामान्य ज्ञान, माझ्याकडे जे आहे ते विशेष ज्ञान. जग विशेष ज्ञानाला मुजरा करत. त्यामुळे हे विशेष ज्ञान मिळवणं, हे कौशल्य, हे व्यवसायात यशस्वी होणं, हा सगळ्यात महत्वाचा आशय आहे, विषय आहे. आम्ही कुठल्या ना कुठल्या त्या व्यवसायात पुढे गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे सगळ्यात. आणि अडचण काही नाही, फक्त एक गोष्ट सातत्यानं लक्षात ठेवा. एकदा चालायला सुरुवात केली की परत मागं फिरू नका, वळून बघू नका. कोंडाणा गेला, तानाजी गेला, उदयभान बरोबर लढता लढता तानाजी थारातृती पडला. आणि तानाजी पडल्यानंतर मराठी सैन्य बेभानपणे पळत सुटलं. सूर्याजींनी तर बघितलं आणि आडवा आला, परतीचे गौर कापून टाकले आणि कडाडला सूर्याजी. पळता कुठ्या घडासारखे तुमचा बाप पिता मारून पडलाय. परतीचे गौर कापून टाकले, आता घरी उड्या मारून मारा, नाहीतर लढून मारा. मराठी सैन्यानं उड्या मारणं नाही, लढणं पसंत केलं. आणि चेतलेल्या त्या मराठी सैन्यानं कोंढाणा जिंकला. यशस्वी व्हायचा सगळ्यात सर्वोत्तम मंत्र काय आहे? तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उतरा, पहिले परतीचे दोर कापून टाका. पर्याय नाही ठेवायचा दुसरा, अजिबात. एकदा ठरलंय ना हे करायचं, मग करायचंच, पर्याय नाही. आमच्याकडे अडचण काय आहे बघतो, जमलं तर बघू, करतो. महिनाभर बघू काय होतंय, काही होणार नाही तुझ्या. आमची सगळ्यात मोठी अडचण काय आहे? सगळ्या दगडीवर हात ठेवून चालत राहतो आम्ही. एकच ठरवा जे आहे ते, बस, बाकी काही नाही बघा. आणि सुरुवात करायला चालायला अखंडपणे, सातत्य, चिकाटी तुम्हाला यश देतेच, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असं कुठलंच क्षेत्र नाही जिथं सातत्यानं तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. पण धरसोड केली, माणसं अपयशी कोण ठरतात? जी पराभूत होतात ती नव्हे, जी पराभूत झाल्यावर माघार घेतात ती. अपयशाच्या पुढेच तर यश उभं असतं. आणि यायला हवं अपयश. अपयशासारखा दुसरा अनुभव नाही. 99 प्रयोग यशस्वी, अपयशी झाले, अयशस्वी झाले थॉमस एडिसनचे. 100वा प्रयोग यशस्वी झाला. पत्रकारांनी विचारलं, तुमचे ते 99 प्रयोग वायाच घेत ना, वेळ खर्च सगळं? नाही 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 नाही, त्या 99 प्रयोगाच्या बळावरच तर मी 100व्या वेळी यशस्वी झालो. प्रत्येक अपयशाच्या वेळी मला माझ्या चुका कळाल्या आणि पुढच्या वेळी मला त्या चुका दुरुस्त करता आल्या. अपयश मला अडवायला येत नाही, अपयश मला घडवायला येतं, हे मला माहिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, संकट तुम्हाला रोखायला नाही येत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला नाही येत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला स्वस्थ करायला, थांबवायला नाही, तुमच्या क्षमता बाहेर काढायला येतात. आमची अडचण ती, आमच्या पिढ्यांना ते सांगितलं पाहिजे. मी एका मुलाला विचार, काय रे, काय खेळ खेळतोस का? मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. मला एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तर मला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आमची अडचण काय झाली माहिती? सगळं जग आमच्या मुठीत आलंय. आम्हाला लाल दिवा दिसतो, पण तो दिवा मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष दिसत नाही. आम्हाला पाण्यावर स्वस्तपणे विहारणारं बदक दिसतं. आपल्याला वाटतं किती निवांत आहे, किती स्वस्त आहे, ना टेन्शन, ना ताण, ना तणाव, किती मस्त पाण्यावर विहरतंय. पण पाण्यावरचं स्वस्तपण जर अनुभवायचं असेल तर त्या पाण्याखाली बदकाची जी अव्याहत हालचाल चालू असते, जी पायांची जीवघेणी धडपड चालू असते, ती एकदा बघा, मग तुम्हाला कळेल की पाण्याखाली पायांची अशी धडपड करावी लागते तर पाण्यावरचं स्वस्तपण वाटायला येते.
त्यांनी पहिला प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? तर म्हणजे तू मोबाईलवरच खेळणार आहे, तुला मैदानावरचं अंतर कळायचं तरी कसं? मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंतचं अंतर म्हणजे 100 मीटर, पळशील का? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे सांग ना म्हटलं, पळशील का? बघतो प्रयत्न करून. बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पळायला तुला किती वेळ लागेल? 5 मिनिटं. 5 मिनिटं तरी लागतील. अरे म्हणजे 100 मीटर पळायचं आहे, 5 किलोमीटर नाही. किती वेळ लागेल? नाही 5 मिनिटं लागतील ना. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. त्यांनी 7 सेकंदात 100 मीटर पळालाय तो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 5 मिनिटं काय? माझं मला माहिती आहे ना. अरे करशील का प्रयत्न? 100 मीटर तर पळायचा आहे. तो म्हटला, पण तेवढ्यात त्याचा मित्र उभाला, पळ कुत्रा पिसाळलाय, इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे, तू 5 सेकंदात 100 मीटर पडला. म्हटलं मग कुत्रं मागं लागलं. म्हणजे तुमच्या 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी पडली? संकट आल्यावर. मग संकट तुम्हाला अडवायला येतात का तुमची उंची वाढवायला येतात? सांगायला हवं ना आम्ही आमच्या पिढीला, संकट यायलाच हवी, त्याच्याशी भिडायलाच हवं, झुंजायलाच हवं. यशाला शॉर्टकट नसतोच आणि यशाला यू टर्नही नसतो. झेपवायचं ठरवलं की झेपावलंच पाहिजे, संकटांशी झुंजलंच पाहिजे. आमच्या पिढीला खरं या संकटांशी झुंजायला शिकवलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरीत जोखीम नसते. हा कधी काढू शकतात नोकरीवर. कोरोनाच्या काळात तर अनेकांनी बघितलं. पण नोकरी तरी शाश्वत कशी? पण व्यवसाय जोखीम आहे म्हणून नाकारणं चुकीचं. जोखीम तर पत्करायलाच हवी, स्वीकारायलाच हवी. जोखीम जो पत्करतो तोच तर यशस्वी होतो. धाडस करायलाच हवं, साहस स्वीकारायलाच हवं. जेवढी तुम्ही अधिक सुरक्षितता मागाल तेवढे तुम्ही अधिक असुरक्षित होत राहाल, आणि जेवढे तुम्ही जोखीम पत्करत राहाल तेवढे तुम्ही सुरक्षित बनत राहाल. एक गोष्ट कायम आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. मी आमच्या महाविद्यालयाच्या आवारात फिरत होतो, एक विद्यार्थी पायरीवर बसला होता. त्याला सहज विचारलं, काय रे काय करतोस? काय नाही, काय निवांत आरामात आहे. अरे म्हटलं काय करत का नाही? म्हटला म्हणजे काय होईल? अरे म्हटलं अभ्यास कर. बरं म्हटला केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हणजे विषय समजेल तुला. बरं म्हटला समजला विषय, मग काय होईल? अरे म्हटलं परीक्षा चांगले मार्क पडतील. बरं म्हटला पडले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगली पदवी मिळेल तुला. बरं म्हटला मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे चांगली डिग्री मिळेल. मग म्हटला मिळाली, मग काय होईल? अरे चांगली नोकरी लागेल. बरं म्हटला लागली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे चांगला पगार मिळेल. बरं म्हटला मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं तुला चांगले पैसे मिळतील. बरं म्हटलं मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हटलं त्या पैशातनं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल. बरं म्हटलं घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझा आत्ता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे. आत्ता निवांतच आहे ना. कशासाठी हे सगळं करायचं? का करायचं आहे? आम्हाला कधीतरी पुढच्या पिढ्यांना हे सांगावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताट नसते झाले. स्वातंत्र्यवीरांची फळी जर या मातीमध्ये जन्माला आली नसती तर आजही आम्ही इंग्रजांच्याच गुलामगिरीत जगत राहिलो असतो. ह्या माणसाने का केलं? आम्ही गिरगावकरांना काही इथं वेगळा प्रयोग करता आला नसता. मराठी माणसाने उद्योजक व्हावं या विषयाकडे का वळली ही माणसं? का सांगत राहतोय आपण हे सगळं? उद्याच्या पिढ्या, उद्याचा समाज, उद्याचं महाराष्ट्र आणि उद्याचं राष्ट्र घडवणं ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे.
हा सगळ्यात मोठा आमचा आशय आणि विषय आहे. येणारा काळ स्पर्धेचा, प्रचंड स्पर्धेचा. बाकीची माणसं येऊन कोपऱ्यात जागा मिळेल तिथं स्वतःचा व्यवसाय उभा करत असतील आणि आम्ही मात्र आम्हाला असंच हवं तसंच हवं म्हणून अपेक्षांचं सुंदर रुपड डोळ्यापुढं साकार करत फक्त वाट पाहणार असू तर मात्र आमच्याकडून काही होणार नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे थोडस एकमेकांना उभा करायला हवा. ठीक आहे, सगळेच गुण कधीच आपल्याकडे नसतात. वॉरन बफेकडे एक युवक गेला, उद्योगपती वॉरन बफे. तुमची सही द्या. वॉरन बफेनं सही घ्यायला कागद घेतला आणि एवढंच लिहिलं की दुसऱ्या लोकांच्या सह्या घेण्यासाठी त्यांच्या मागे पडू नका. स्वतःला एवढे महान बनवा की तुमच्या सह्या घेण्यासाठी लोक तुमच्या मागे आली पाहिजेत. त्या युवकाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ठरवलं की आपण असंच व्हायचं. अत्यंत गरिबीची परिस्थिती, अत्यंत हलाखीची होती. इतकी की हॉस्पिटलमध्ये त्याचा जन्म झाल्यावर त्याच्या आई वडिलांनी डॉक्टरांना सांगितलं की याला सांभाळायची आमची ताकद नाही, तुम्ही एकतर याला दत्तक घ्या नाहीतर कुठल्या तरी अनाथालयात पाठवा. हॉस्पिटल मधलं दुधाचं भांड फुटलं तर ते भरून जायला त्याच्या आई वडिलांकडे पैसे नव्हते. शेवटी डॉक्टरांनी राजदूत असलेल्या एका अधिकाऱ्याला त्या मुलाला दत्तक दिलं. तो त्या अधिकाऱ्याच्या घरी राहिला. 2.5 वर्षाचा होता. त्या इमारतीच्या पायऱ्यावरनं गडगडत खाली गेला आणि एका पितळी भांड्याला धडकला. गडगडत जाऊन पितळी भांड्याला धडकून त्याला काही झालं नाही. पितळी भांड्याचे 2 तुकडे झाले. शाळेत गेला पण पहिल्याच तुकडीत 8 वर्ष अडकला. तलवार चालवणं, लाटा काट्या चालवणं याच्यातच त्याला रस. त्याला चित्रपट बघायचा होता पण चित्रपट बघण्यासाठी खिशात पैसे नव्हते. म्हणून चित्रपटाच्या तिकिटा एवढे पैसे गोळा होईपर्यंत तो चित्रपटगृहाच्या आवारात शीर्षासनात उभा राहिला. पैसे गोळा झाले, त्याचं तिकीट काढून मग चित्रपट बघायला गेला. ज्याच्याकडे चित्रपट पाहण्यासाठी पैसे नव्हते त्यानं स्वतः चित्रपट काढला. ज्याला स्वतःची सायकल नव्हती त्यानं स्वतःची 3 विमाने विकत घेतली. ज्याला स्वतःचं घर नव्हतं त्यांनी 20 देशांमध्ये स्वतःची बलाढ्य मोठी घरं बांधली. त्यांनी 250 चित्रपटांची निर्मिती केली आणि काळाच्या पटावर स्वतःची कर्तृत्व मुद्रा त्यांनी प्रकट करून ठेवली. तो जॅकी चेन सांगतो, तुम्ही जबाबदारी स्वीकारता त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण करायची क्षमता आणि ताकद सुद्धा ठेवता. तुम्ही फक्त ठरवा काय बनायचंय आणि एकदा ते ठरवलं की आपोआप तुम्ही जबाबदारी स्वीकारता आणि त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं तुम्ही करता. एक गोष्ट लक्षात घ्या, निर्णय घ्या. नोकरी की व्यवसाय, नोकरी की व्यवसाय, नोकरी की व्यवसाय. 50 वर्ष झाली तरी निर्णय व्हायचाच असतो. पटकन निर्णय घ्या आणि एकदा निर्णय घेतला की मग त्या दिशेनं चाला. तुम्हाला माहिती आहे, मी मराठी माणसाचं वारंवार बघतो, त्याचा खरंच निर्णय होत नाही. काय करू काय करू काय करू. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या माणसाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? नाही. जी चांद्रयान मोहीम ठरली त्यात 2 समाविष्ट होते अपोलो यानात. एडविन सी अल्डारिन हा अमेरिकेचा पायलट होता. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता आणि या अपोलो यानात पायलट म्हणून, प्रमुख पायलट म्हणून याच्यावर जबाबदारी होती एडविन सी अल्डारिन आणि त्याचा सहाय्यक को पायलट म्हणून नील आर्मस्ट्रॉंग नेमणूक केली होती त्याची. तो नौदलातला होता, त्याला स्पेस वॉकिंगचा वगैरे अनुभव नव्हता. नासाचं हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी स्पेस स्टेशनवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन पुढं झाला. पण चंद्रावर पाऊल ठेवणार त्यामुळे त्याच्या मनात विचारांचा गोंधळ वाजला. आपण चंद्रावर पाऊल ठेवलं आणि चंद्रानं आपल्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर चंद्राच्या
आर्मस्ट्रॉंग पहिलं पाऊल टाकणार नव्हता. पहिलं पाऊल एडविन सी अल्लारेन टाकणार होता. हा गौरव एडविनच्या नात्यावर लिहिला जाणार होता. पण निव्वळ निर्णय घेण्यात उशीर केला, गोंधळात पडला. जाऊ का नको. आणि इतिहासावर मग नील आर्मस्ट्रॉंगचं नाव कोरलं गेलं. निर्णय घ्या, पटकन घ्या. काय करायचं, गोंधळात राहू नका, नाहीतर एडविन सी अल्लारेन व्हाल. आमची माणसं अडचण काय विचारतच नाही. दिलके तुकडे तुकडे झालेल्या माणसांची अडचण सांगा. ते नाही म्हटलं म्हणून दिलके तुकडे नाही झाले, यांनी विचारलंच नाही म्हणून झाले. अपयशी माणसाची सगळ्यात मोठी गाथा आहे, निर्णयच घेत नाही पटकन. निर्णय घ्या, पटकन घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी कोण होतात? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते यशस्वी होतात. त्यामुळे आम्हाला सिद्ध करावंच लागेल. हो, उद्योगात उतरण्याचा, व्यवसाय करण्याचा आम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे, बस. आणि ती सगळी क्षमता, ते सगळं सामर्थ्य, ते सार आमच्या. अडचण काहीच नाही. मर्यादित राहू नका, व्यापक बना, अमर्यादित बना. कक्षा नको, सीमा नको, बंधन नको. तुम्ही प्रचंड मोठे होऊ शकता, अफाट मोठे होऊ शकता. आणि त्यासाठी तुमच्याकडे काय असायलाच हवं असं अजिबात नाही. तर फक्त तुमच्या एकाच्या व्यवसायातून, एकाच्या उद्योगातून असंख्य घरं उभी राहणार आहात. 350 वर्षापूर्वी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. ते परत एकदा आम्हाला आमच्याच मातीमध्ये स्वराज्य निर्माण करून उभा करावा. व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या माध्यमातून आपण ते पूर्ण करू अशी आशा व्यक्त करतो. आम्ही गिरगावकर या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो.